पायधुनीमधील आई वडील आणि 2 मुली असं 4 जणांचं कुटुंब एकाच वेळी संपलं। रात्री बिर्याणी खाल्ली, नंतर कलिंगड खाल्लं आणि त्यानंतर सुरू झाल्या उलट्या आणि पोटदुखी। पुढे एक एक करून चौघांची प्राणज्योत मालवली। सगळ्यांना धक्का देणारे हे प्रकरण नेमकं घडलंय कसं पाहूया। फोटोत दिसणाऱ्या या हसत्या खेळत्या चौकोनी कुटुंबाच्या बाबतीत काही क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं। पायधुनीतील घाटी गल्लीतल्या मुघल इमारतीत राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबियांच्या घरी शनिवारी रात्री दावत होती। त्यासाठी खास बिर्याणीचा बेत आखला होता। रात्री 10 वाजण्याच्या सुमारास डोकाडिया कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक अशा 9 जणांनी बिर्याणी खाल्ली। नातेवाईक निघून गेल्यानंतर रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास आई वडील आणि दोन्ही मुली अशा कुटुंबातील चौघांनीही कलिंगड खाल्लं। त्यानंतर एका पाठोपाठ एक अशी सर्वांचीच प्रकृती बिघडली। उलट्या, चक्कर, पोटदुखी सुरू झाली। पहाटे फॅमिली डॉक्टरला बोलावलं गेलं। त्यानं औषध गोळ्या दिल्या, पण चौघांच्या प्रकृतीत फरक पडला नाही। त्यानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास याच इमारतीत राहणाऱ्या डॉक्टर जैद कुरेशी यांना बोलावलं गेलं। त्यांनी चौघांना तपासलं आणि तेव्हा सगळ्यांचीच प्रकृती गंभीर होती। मुझे कुछ लोग बुलाने आए कि नीचे सेकंड फ्लोर पे घर में कुछ लोगों की तबीयत बिगड़ गई है, तो आप चलिए। तो मैं नीचे उनको जाके विजिट किया। तो मैं जब सीन पर पहुंचा तो वहाँ पे 2 डॉटर हस्बैंड वाइफ, वो लोग एकदम ऐसे ड्राउजी स्टेट में थे, बेसुध जैसे थे। तो मैंने उनको उठाने की कोशिश की, वो लोग इतना रिस्पॉन्ड नहीं कर रहे थे। उसमें एक जो डॉटर थी छोटी, उनका तबीयत ज़्यादा ही कुछ ज़्यादा बिगड़ चुका था। उनका पल्स भी मुझे नहीं मिला और उनका ब्रीदिंग भी काफ़ी लेबर्ड ब्रीदिंग बोलते हैं, जैसे कि गैस कर रही थी बच्ची, और पल्स नहीं था। तो मैंने CPR इमीडिएटली वहाँ पे देख कर उनको रिवाइव करने की कोशिश की, लेकिन उसने रिस्पॉन्ड नहीं किया बच्ची ने। रविवारी सकाळी वेदना असह्य झाल्या तेव्हा 4ही जण विभळत होते। ते ऐकून शेजारी तिथं गेले। घरातलं दृश्य पाहून सगळेच हादरले। रात को हम लोग गए ना, तो इसके जो रिलेटिव आए थे ना दावत में, लोग बोले हम लोग रात को खाना खाने बुलाए थे, तो जो हमने सबने साथ में खाना खाए बोले, जो इन्होंने खाए वो हमने खाए बोले। अब इन लोग ने वाटरमेलन नहीं खाए थे मेहमानों ने। उन लोग चले जाने के बाद इन लोगों ने चारों माँ बच्चे ने रात को 12 बजे खाया ऐसा कुछ। फिर सुबह हमारा बच्चा उतरा ना, वो डॉक्टर जैद का भाई, तो उसने देखा कि एक लड़की दरवाजे में से पड़ी है, पे हाथ दोनों टेढ़े हो गए। फिर ऊपर आके इसने बोला डॉक्टर साहब भागे, सब भागे, फिर हम लोग भी भागे पीछे पीछे। सब बच्चे लोग को हम लोग सब, हमारे सब बच्चे सब थे, सब ने फिर ब्लैंकेटों में डाल के इन लोग को ऐसा झोली बना के इन लोग को उतारे, फिर नीचे टैक्सी में डाल के इन लोग को हॉस्पिटल पहुंचाए। तो साबू सिद्दीक वाले ने केस नहीं लिया ना, तो बोले जेजा में डायरेक्ट लेके जाओ, तो वहाँ इन लोग पहुंचाए। छोट्या मुलीनं हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच आपला प्राण सोडला होता। त्यांना आधी साबू सिद्दीकी आणि मग जे हॉस्पिटलमध्ये नेलं खरं, पण एका पाठोपाठ एक अशा सर्वांनीच प्राण सोडले। एक चौकोनी कुटुंब काही क्षणात संपलं। चौघांच्या मृत्यूचं गूढ वाढलं। बिर्याणीमधून किंवा कलिंगडामधून विषबाधा झाली असावी असं प्रथमदर्शनी वाटतंय, पण यामागे काही घातपाताचा प्रकार आहे का, हे वैद्यकीय अहवालात आणि पोलीस तपासात समोर येऊ शकेल। एक्सीडेंटल है, इंटेंशनल है, ये तो आगे की जांच में ही पता चल सकता है। अब पुलिस को इसमें कड़ी इन्वेस्टिगेशन करनी चाहिए, जो भी फॉरेंसिक टीम है उसको, कि वो कलिंगर में क्या था, जो भी इन्होंने खाया उसमें क्या था। पोस्टमार्टम की रिपोर्ट जो है वो भी हमें आगे बता सकती है कि इसमें हुआ क्या है एक्चुअली, क्योंकि अभी भी कन्फ्युजन है। या कुटुंबातील नवरा बायको आणि त्यांच्या 2 मुली यांनी 25 एप्रिल रोजी रात्री इतर काही नातेवाईकांसह जेवण केलं होतं आणि रात्री 10-10:30 ला जेवण केल्यानंतर इतर नातेवाईक निघून गेले आणि रात्री 1-1:30च्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्ल्याची माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर त्यांना काल सकाळपासून उलट्या आणि जुलाब असा त्रास चालू झाला होता। त्यानंतर जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं। तिथून त्यांना जे हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलं होतं, परंतु या चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 40 वर्षीय अब्दुल डोकाडिया मोबाईलचं दुकान चालवत होते। त्यांची 35 वर्षांची पत्नी नसरीन गृहिणी होती। मोठी मुलगी आयशा हिनं नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती आणि शाळेत जाणारी धाकटी झैनब 13 वर्षांची होती। सध्या मी याच कुटुंब जिथे राहत होतं त्या कुटुंबाच्या घराच्या बाहेर उभी आहे आणि आपण जर पाहिलं तर या घराला आता टाळं लागलेलं आहे। ते म्हणजे छोटीशी फॅमिली होती चौघांची। रात्रीच्या वेळी फॅमिली पार्टी केली, बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं।
मात्र मध्यरात्री 1:30च्या सुमारास कलिंगड खाल्लं, अर्ध कलिंगड फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मात्र या कलिंगडाने विषबाधा झाली की बिर्याणीने विषबाधा झाली, हा महत्वाचा प्रश्न आहे. नेमकं त्यांच्या शरीरामध्ये कोणते विष गेलं होतं, कशामुळे ही विषबाधा झाली, हा संपूर्ण जो अहवाल आहे किंवा ही माहिती आहे ती पोस्टमॉर्टम नंतरच समोर येणार आहे. कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.